अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरू श्री शरदजी लाटकर यांच्या दिव्यवाणीद्वारे ध्यानावस्थेत उद्घोषित आत्मोद्धारक प्रबोधनांवर आधारित संक्षिप्त अनुवाद म्हणजेच स्वामी प्रबोध परिचय पुष्प 1 यातील मानवाचे परम कर्तव्य याचे वाचन आज मी करणार आहे. मनुष्याचे परम कर्तव्य काय आहे? मनुष्याच्या कारण देहात ज्या अनंत इच्छा, आकांक्षा, वासना, कामना असतात त्या जागृत न करता सुषुप्त अवस्थेमध्येच ठेवून अखंडपणे कर्तव्यदक्ष राहून आपल्या धर्माचे रक्षण, स्वधर्माचे रक्षण करणे, समाज सुधारणेत हातभार लावणे यासाठीच जीवात्म्याला मनुष्यदेह प्राप्त झाला आहे. हेच का त्याचे परम कर्तव्य आहे का आणखीन काही वेगळे परम कर्तव्य आहे? ही प्रबोधने अभ्यासल्यावरच तुम्हाला याचा संपूर्ण बोध होईल. माणसाचे परम कर्तव्य काय आहे हे खरे तर कोणाला सांगायची आवश्यकता पडता कामा नये, पण प्रत्यक्षात तसे नाही. परम कर्तव्याबद्दल जाणीव जरी नसली तरी काही मूलभूत गोष्टी माणूस सहज करू शकतो. नित्य सुयोग्य दिनचर्या, नित्य उपासना, नित्य सदाचार, नियमानुसार वागणूक, व्रतस्थ वागणूक व आपल्या आराध्य देवताशी अखंड अनुसंधान एवढे जरी सामान्य माणूस करू शकला तरी आपले परम कर्तव्य करण्याच्या दिशेने तो अग्रेसर होऊ शकतो. याबरोबरच आपल्या मनात जर काही शंका असतील, जर काही जिज्ञासा असतील तर त्या स्वामींच्या चरणांवर शरणागत स्थितीत जाऊन अर्पण करावी. सद्गुरूंच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच समाधानकारक मार्गदर्शन मिळेल. तसेच आपल्या जीवन निर्वाहासाठी जे काही काम करता ते शास्त्रानुसार करावे, धर्मानुसार करावे, अर्थप्राप्ती करावी. आपल्यात कोणत्या कामना आहेत त्या नीट ओळखून जे कर्म कराल ते कर्तव्य भावनेने करावे. अशा आचरणातून माणसाचे दायित्व आणि कर्तव्य योग्य मार्गाने जेव्हा सिद्ध होऊ लागते तेव्हा अशा माणसांचे अनुकरण करून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन समाज सुधारण्यास सुरुवात होते. हल्लीच्या कलियुगात मनुष्यदेह धारण केलेला जीवात्मा आपला स्वधर्म, आपले स्वकर्म, स्वकर्तव्य, आपला स्वभाव, आपली प्रकृती, वृत्ती, प्रवृत्ती व आपली त्रिगुणात्मक स्थिती वगैरे विविध आयाम संपूर्ण अज्ञानात असल्याने ओळखू शकत नाही. म्हणूनच तो जे अध्ययन करत आहे, अन्वेषण करत आहे, जी तपस्या करत आहे, जे कर्म करत आहे ते सर्व चुकीच्या दिशेने करत आहे व त्यामुळेच त्याला पुनश्च 84 लक्ष योनींमध्ये भटकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा तऱ्हेने वेगाने अधः दिशेने जाणारा माणूस हा प्रवास करताना आपल्याबरोबर आपले मित्र, आप्तस्वकीय, आपले सहकारी, आपण ज्या समाजात राहतो तो समाज, आपला देश, या पृथ्वी तलावरील सर्व माणसे वगैरे सर्वांवर आपल्या विपरीत आचरणाचा प्रभाव कळत नकळत टाकत असतो. विपरीत आचरणाचा प्रभाव फक्त भूलोकावरच मर्यादित आहे असे नव्हे, तर असा विपरीत प्रभाव अंतरिक्ष, वायुमंडल, आकाशतत्व, ग्रह, नक्षत्र, तारे, सूर्य, चंद्र, गंधर्व, यक्ष, किन्नर, पितरगण या सर्वांवर, तसेच त्यांचे कार्य, त्यांचे कर्म, त्यांची गती याच्यावर सुद्धा होत असतो. यामुळे ब्रह्मांडाचे सगळे संतुलन बिघडून जाते. विराट पुरुषाची सामव्यवस्था विषम होऊन जाते आणि अशा विषम स्थितीच्या प्रभावाला पुनश्च संतुलित करण्याची जबाबदारी मानवाची आहे. पण मानवाला या जबाबदारीची यत्किंचित सुद्धा जाणीव नाही व हेच मानवाचे मोठे अज्ञान आहे. मनुष्य योनी ही इतर योनींप्रमाणे भोगयोगी नसून कर्मयोनी आहे हे सत्य सामान्य माणूस विसरून गेला आहे, अज्ञानामुळेच. अशा अज्ञानामुळे, भ्रमामुळे मनुष्याचे संपूर्ण जीवन व्यतीत होत असते. परंतु मनुष्य जर सत्संग करू लागला, जर सद्गुरूंच्या समोर स्वतःला दृढ निश्चयाने समर्पित करून त्यांच्या आदेशाचे गंभीरपणे पालन करू लागला तर असा मनुष्य हळूहळू परमकर्तव्य सिद्ध करण्यासाठी सक्षम होऊ लागतो. सद्गुरूंच्या आदेशाचे पालन करणारा माणूस सत्संग करताना, दिव्य व्यासंग करताना जेव्हा श्रुती स्मृती ग्रंथ, भगवद्गीता, भागवत तसेच संतवचन, संत वाङ्मय यांचे नित्य नियमाने अध्ययन करतो तेव्हा त्याच्या बुद्धितत्वात जो बोध प्राप्त होतो, अंतःकरणात परब्रह्म परमेश्वराविषयी जी दिव्य श्रद्धा, प्रेम, भक्ती जागृत होते, त्यामुळे त्याला ज्ञानाची उपलब्धी व्हायला लागते. मायेच्या प्रभावाने जो अभिनिवेश, अहंकार निर्माण झालेला असतो व या अहंकाराच्या प्रभावाने जे वैचारिक विकार उत्पन्न होऊन त्या विकारांनी माणूस घेरला गेलेला असतो, त्यातून त्याला रक्षण संरक्षण मिळते. बुद्धितत्वात प्राप्त झालेल्या बोध प्रबोधामुळे त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. आत्मज्ञान प्राप्त होऊन तो ब्रह्मतत्वाची मीमांसा करण्याची क्षमता प्राप्त करतो. याच ज्ञानाच्या अधिष्ठानावर मनुष्य जेव्हा आपली नित्यकर्मी, नित्य आचरण करतो तेव्हा आतापर्यंत असलेल्या प्रेमभ्रमाचा प्रभाव कमी होऊ लागतो. पण प्रत्यक्षात स्थिती अशी आहे की परब्रह्म परमेश्वर स्वरूप सद्गुरूंसमोर शरणागत भावाने समर्पित होऊन असे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करताना कोणीच दिसत नाही.
लाखात एखादा दुर्लभ मनुष्य असा प्रयत्न करताना दिसतो. आचरणात जेव्हा धर्माला काही स्थान नसते, कर्तव्याच्या बाबतीत सतर्कता नसते, पण केवळ यंत्रवत साधना उपासना करत असताना अंतःकरणात भोग प्रभोग मिळविणे, प्रसिद्धी मिळविणे याचाच जेव्हा विचार चालू असतो, तेव्हा संतुलन बिघडते. माणूस विषम स्थितीत जातो. संतुलन नष्ट झाल्यावर वागणुकीत फक्त आळस, निद्रा, प्रमाद याचेच दर्शन होते. नम्रतेने, समर्पण भावनेने, निस्वार्थी भावाने सर्व अज्ञानाला दूर करणारे दिव्य ज्ञान प्राप्त करून ज्ञानाच्या अधिष्ठानावर मनुष्य जेव्हा कर्तव्य करेल तेव्हाच त्याचे जीवन सार्थकी लागेल. सार्थकता तेव्हाच सिद्ध होते जेव्हा मनुष्य त्याच्या देहाचे मुख्य प्रयोजन सिद्ध करू लागतो. सार्थकता तेव्हाच सिद्ध होते जेव्हा मनुष्य धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ समर्पण भावाने सिद्ध करतो. अशा माणसाच्या अंतःकरणात कामना शून्यवत असते व असा मनुष्य सर्वत्र वासुदेव या धारणेने सर्व जीवमात्रात, सर्व प्राणी मात्र यांच्याशी अगदी प्रेमाने वागतो व निष्काम भावनेने त्यांच्या संबंधात आपली कर्तव्ये पार पाडतो. परिणामस्वरूप अशा माणसाला सद्गुरूंची दिव्य ऊर्जा ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याच्या उद्देशाने मिळू लागते. कर्तव्याने ज्ञान, कर्माने ज्ञान, क्रियातत्वाने ज्ञान, सेवा केल्याने ज्ञान, कार्यतत्परतेने केल्याने ज्ञान, अशा प्रकारे सर्व थरातून ज्ञान मिळाल्यावर जे ज्ञानमूर्ती सद्गुरू आहेत, जे सर्वव्याप्त सत्तास्वरूप सद्गुरू आहेत, ते साधकाच्या अंतःकरणात संपूर्ण ज्ञानरूपात अधिष्ठित होतात. अशा ज्ञानी माणसाने त्याचे परमकर्तव्य सिद्ध करावे म्हणूनच सद्गुरू त्याच्या अंतःकरणात संपूर्ण ज्ञानरूपात अधिष्ठित होतात. परमकर्तव्य बजावण्यासाठी असा मनुष्य सतर्क होतो. आपली एक सुनिश्चित कार्यप्रणाली ठरवून मनुष्य केवळ कर्तव्य भावनेनेच आपले प्रत्येक आचरण सिद्ध करतो. असे केल्याने त्याचा प्रकृती संबंध हळूहळू कमी होत जातो. प्रकृती संबंध विच्छेद होऊन त्याची यात्रा बहिकरण ते अंतःकरण, अंतःकरण ते अंतस्थ अंतरात्म्याच्या दिशेने सुरू होते. अशा आत्मभावनेने युक्त मनुष्य समग्रतेने सर्वज्ञ होऊन जातो व हेच मानव परमकर्तव्याचे मुख्य अंग आहे. प्राणीमात्रांची व जीवमात्रांची सेवा त्यांचे कल्याण करण्याच्या हेतूने कर्तव्य भावनेने, प्रेमभावाने, समर्पण भावाने न थकता अविरतपणे एखादा मनुष्य करतो तेव्हा त्या मनुष्याचे अंतःकरण निर्मम, निर्मोह, निरंकारी आहे हे सिद्ध होते. असा कर्तव्य तत्पर मनुष्य जेव्हा मानवजातीची सेवा करण्यासाठी अखंडपणे सतर्क राहतो तेव्हा अशा शुद्ध आणि पवित्र अंतःकरणाच्या माणसाची, असे दिव्य कर्तव्य करणाऱ्या माणसाची क्षमता असे कार्य करण्यासाठी वृद्धिंगत होत राहते. त्याच्या अंतःकरणातील अहंकाररूपी मल नष्ट होतो. अशी माणसे नम्रतेने, सेवाभावाने, समर्पण भावनेने कर्तव्य करीत असताना स्वतःचे अज्ञान नष्ट करून दिव्य ज्ञान प्राप्त करून जेव्हा ज्ञानाच्या अधिष्ठानावर कर्तव्य करतात तेव्हा अशा मनुष्याचे जीवन सार्थकी लागते. कर्तव्य भावनेनेच ज्ञानाची प्राप्ती, ज्ञानाच्या प्राप्तीमधूनच समाजासाठी ज्ञानाची निर्मिती, कर्तव्य भावाने कर्मयोगाची सिद्धता, मनात येणाऱ्या अनावश्यक विचारांचा कर्तव्य भावामुळेच निचरा, अशा विविध स्तरावरील क्षमता अशा माणसात निर्माण होते. अशा माणसाच्या संपर्कात जो मनुष्य येतो त्याला असा संदेश मिळतो की आपल्याला सुद्धा अखंडपणे कर्तव्य सिद्ध करणे आवश्यक आहे. कार्य करण्याच्या दिव्य क्षमतेचा विनियोग करायचा आहे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी कर्तव्य सिद्ध करायचे आहे. असे दिव्य आदर्शवत प्रयोजन समोर ठेवून जेव्हा संपर्कात आलेला मनुष्य आपले कर्तव्य अनासक्त व निष्काम भावाने सिद्ध करतो तेव्हा असा माणसाचे सुद्धा अज्ञानाचे आवरण दूर होते. अंतःकरणात असा माणूस अधिकाधिक ज्ञान प्राप्तीचा निश्चय करतो व मानव परमकर्तव्य सिद्ध करण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू होते. आत्मभावाने ओतप्रोत माणूस जेव्हा समाजात वावरतो तेव्हा प्रत्येक अणुरेणू, प्रत्येक जीव मात्र, प्रत्येक प्राणी मात्र, प्रत्येक वस्तू मात्र फक्त आणि फक्त आत्मज्योतीनेच युक्त आहेत अशी त्याची भावना असते. सच्चिदानंद तत्वाचा आविष्कारच त्याला प्रत्येकात दिसतो. सर्व भूत हिते रतः या सिद्धांताचे एकदम चोख पालन करून तो समाजात वावरतो. अशा माणसाचे व्यक्तित्व शून्यवत होते. त्याचा स्वभाव, जीवभाव शून्यवत होतो. अशा माणसाच्या माध्यमातून होणारी कर्तव्ये ही परमकर्तव्य म्हणून सिद्ध होतात. परब्रह्म परमेश्वर स्वरूप ब्रह्मतत्वाशी एकरूप अभिन्न होण्याचा उद्देश अशा परमकर्तव्यांना सिद्ध होतो. असा माणूस कर्तव्य भावनेने सेवा करून निरंकारी होतो आणि जेव्हा अहंकार शून्यवत होतो तेव्हा ते केवळ आत्मभावच जागृत होतो आणि आत्मभावाच्या अधिष्ठानावर असा माणूस स्वधर्म सिद्ध करू लागतो. स्वभावगत त्रिगुणात्मक प्रकृतीला स्वरूपात विलीन करून सहज भावनेने, निरंकारी भावनेने अभिनिवेश अस्मिता शून्यवत होऊन असा मनुष्य आत्मभावाने शांत प्रशांत आनंद स्थितीत स्थित होतो. बाह्य जगाविषयी एक सेवाभाव, एक सद्भाव निर्माण होतो. बाह्य जगातील प्रत्येक जीवमात्राला, प्राणीमात्राला, अणुमात्रेला त्याच्या मूळ स्वरूपात वेगाने कसे बरे घेऊन जावे अशी संवेदना अशा माणसाच्या अंतःकरणात निर्माण होते. अशा सिद्धतेने अखंड आत्मभावात माणूस सर्वज्ञ होतो.
हेच मानव परमकर्तव्याचे मुख्य अंग आहे. सर्व प्राकृतिक संबंध तोडून प्रकृतीच्या पलीकडे आपले लक्ष रोखून संपूर्ण जगाच्या प्रति स्नेहभाव आणि प्रत्येक जीवाचा उद्धार करणे, कल्याण करणे या दिशेने कार्यरत राहणे हेच मानव परमकर्तव्य आहे. असे कार्यरत असताना जगातील प्रत्येक अणुरेणूच्या बद्दल सद्भाव सत्ताभाव ठेवून मनुष्य प्राकृतिक क्रियेमध्ये आत्मभावाचे दर्शन देतो. तसेच स्वतःच्या अस्तित्वाच्या मूळ तत्वावर अखंडपणे अनुसंधानित राहिल्यामुळे आपले अस्तित्व जे बाल्यावस्थेत होते तेच युवावस्थेमध्ये राहणार आहे व युवावस्थेमध्ये जे अस्तित्व होते तेच वृद्धावस्थेमध्ये राहणार आहे. आपले अस्तित्व आपल्या जन्माच्या पूर्वीसुद्धा होते व आपल्या मृत्यूच्या नंतरसुद्धा राहणार आहे. आपल्या आधीच्या अनंत जन्मातसुद्धा आपले म्हणजेच आपल्या जीवात्म्याचे अस्तित्व होते. याचे ज्ञान झाल्यावर आपले अखंड न बदलणारे अस्तित्व म्हणजेच आपला आत्मभाव याची त्याला खात्री पटते. आपले अस्तित्व जरी अखंड अविनाशी असले तरी हे जग उत्पत्ती स्थिती लय या प्रवाहातून जाणारच आहे याचे ज्ञान त्याला प्राप्त होते. असे ज्ञान प्राप्त झाल्यावर स्वतःचे दिव्य अधिष्ठान, दिव्य अस्तित्व, दिव्य आत्मभाव म्हणजेच ब्रह्मतत्व आहे अशी धारणा दृढ होते. अशी धारणा दृढ झाल्यावर अशा अनुसंधाने जो जगात वावरतो, जो आपले कर्तव्य जगात सिद्ध करतो तो नक्कीच जगाचे कल्याण करेल. सर्व जीवमात्र आणि प्राणीमात्रांचे कल्याण करेल आणि स्वतः जगदीश्वराच्या दिशेने वेगाने आपली यात्रा सिद्ध करेल. याची पुढची पायरी म्हणजे अशा माणसाला कालांतराने ज्ञानात भर पडल्यावर असे लक्षात येईल की आपण आतापर्यंत आपले अस्तित्व असे म्हणत होतो, पण ते बरोबर नाही. तत्वतः अस्तित्व सर्वत्र आहे. अस्तित्व प्रत्येक जीवमात्राचे आहे. अस्तित्व प्रत्येक अणुरेणूचे आहे. अस्तित्व सर्वव्याप्त आहे. अस्तित्व हे कोण्या एखाद्या व्यक्तीचे किंवा जीवाचे नाही. अस्तित्व हे भिन्न भिन्न नसून अस्तित्व हे एकमेव अद्वितीय तत्व आहे. ही जाणीव झाल्यावर आपले स्वतःचे सापेक्ष अस्तित्व इथपासून परब्रह्म परमेश्वराचे निरपेक्ष अस्तित्व इथपर्यंत म्हणजेच ज्ञानापासून विज्ञानापर्यंत आपल्याला यात्रा करायची आहे हे त्याच्या ध्यानात येते. आतापर्यंत आपल्याला समजले की माणूस निज ज्ञान प्राप्त करण्याच्या स्थितीपर्यंत येऊन पोचला व आता पुढची यात्रा करायला तो सिद्ध झाला. निज ज्ञान प्राप्त झाल्यावर माणसाचे व्यक्तित्व, माणसाची भेदबुद्धी जेव्हा संपूर्ण नष्ट होते तेव्हा त्याचा जीवभाव, अहमभाव, मनातील भीती व विकार समूळ नष्ट होऊन तो ज्ञानस्वरूप आत्मस्वरूप होतो. ही प्रथम यात्रा जी कर्तव्याने ओतप्रोत असते. या यात्रेत माणूस आत्मभावाने ओतप्रोत होतो आणि आपल्या स्वरूपाशी अभिन्न होतो. त्याचे भिन्नत्व नष्ट होते, त्याचा अहंकार शून्यवत होतो व ते निर्गुण निराकार तत्व सच्चिदानंद तत्वाशी एकरूप होऊन जातो. या एकरूपतेमध्ये दिव्य प्रकाश, दिव्य चैतन्य, दिव्य आत्मज्योत ओतप्रोत होऊन व्यक्तित्वाचा अभाव शून्यवत होतो. असा आत्मभावाने ओतप्रोत माणूस जेव्हा स्वरूपातून पुन्हा जगाच्या दिशेने यात्रा करू लागतो तेव्हा प्रत्येक अणुरेणू, प्रत्येक जीवमात्र, प्रत्येक वस्तुमात्र यामध्ये त्याला आत्मज्योतीचे दर्शन होते. सर्व जगात येणारे अनुभव त्याला सच्चिदानंद तत्वाचेच अनुभव वाटायला लागतात. सर्व वस्तूंमध्ये प्रकाश तत्वाचा अनुभव येतो. प्रत्येक अणुरेणू, प्रत्येक जीवमात्र फक्त आणि फक्त सच्चिदानंद तत्वाचाच दिव्य आविष्कार अनुभवास येतो. आणि ही दुसरी यात्रा जी स्वरूपातून परब्रह्म परमेश्वराच्या दिशेने होऊ लागते तेव्हा कर्म आणि ज्ञान या दोघांचा असा एक समुच्चय होतो की ज्ञान सत्ता स्वरूप, कर्म चैतन्य स्वरूप, ज्ञान अधिष्ठान स्वरूप, चैतन्य आविष्कार स्वरूप होते. व अशा प्रकारे परब्रह्म परमेश्वर तत्व सर्वत्र, सर्व अणुरेणूंमध्ये, सर्व ठिकाणी, प्रत्येक क्रिया प्रक्रियेमध्ये, सर्व पदार्थात ओतप्रोत ज्योतिस्वरूप, प्रकाश स्वरूप, ज्ञानस्वरूप अनुभवास येऊ लागते. स्वतः आत्मतत्व बोधरूपात प्रकट होते व परब्रह्म परमेश्वर तत्व सगुण रूप धारण करून निराकार होते. आणि अशा प्रकारे निर्गुण निराकार तत्व सगुण निराकार रूपात आगमन करून ज्ञानाचे विज्ञानाची स्थिती प्राप्त होते. याचमुळे माणसाच्या माध्यमातून अगदी सहज भावाने कर्तव्य परमकर्तव्य सिद्ध होत राहते. ज्यात सहजता आहे, विहंगम स्थिती आहे, सर्वव्याप्त स्थिती आहे, सत्तेची प्रचिती आहे, चैतन्य उत्प्रोत आहे आणि अखंड आनंदाचा अनुभव येत आहे. अशा दिव्य स्थितीत माणसाच्या माध्यमातून जे कर्तव्य होऊ लागते ते परमकर्तव्य, परमदायित्व सिद्ध होते. अशा परमकर्तव्यामुळे, परमदायित्वामुळे मनुष्य ब्रह्मांड व्याप्त होऊ जातो. ब्रह्मांड व्याप्त, सर्व व्याप्त झाल्यामुळे असा माणूस आपल्या व्यक्तित्वाला शून्यवत करून तत्वस्वरूप भूभुवस्वाहा अर्थात भूलोक, अंतरिक्ष आणि स्वर्गस्थ स्थित देवदेवता इत्यादींचे भरण पोषण वगैरे संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यांचा पालनहार बनतो. असा पालनहार तत्वांच्या आविष्कारांमुळे मनुष्य भगवान विष्णूच्या रूपात सायुज्य मुक्ती प्राप्त करतो व त्याच्या माध्यमातून दिव्य कर्तव्य, दिव्य परमकर्तव्य अधिकच जोमाने होऊ लागते. अशा माणसाच्या देहाद्वारे चतुर्भुज भगवान विष्णू द्विभुज सद्गुरांच्या रूपात भूलोकात आगमन करतात. द्विभुज सद्गुरांच्या कार्यात मनुष्य एकरूप एकस्वरूप बनून पुन्हा सद्गुरू स्वरूप बनून आपली अंतिम गंतव्य, अंतिम प्राप्तव्य सिद्ध करतो. अशा स्वरूपातील आचरणात अधिष्ठानाचा आविष्कार असतो. ज्ञानाबरोबर विज्ञान असते. संपूर्ण जगतावर नियंत्रण असते. अशी अंतिम स्थिती परमकर्तव्य प्राप्त केल्यावर मनुष्याची होते आणि परब्रह्म परमेश्वर स्वरूप ब्रह्मतत्व, परमब्रह्म तत्वाबरोबर अभिन्न होण्याचा उद्देश मानव परमकर्तव्याने सिद्ध होतो. सर्व भक्त हो सावध व्हा.
सतर्क व्हा. बाह्य जगात अनेक प्रलोभने आहेत. बाहेरच्या जगातील अनेक दृश्यांच्या माध्यमातून मनुष्य प्रकृतीकडे आकर्षित होतो. बाह्य जगाचे प्रकृतीचे ईक्षण परीक्षण करताना मनुष्य अजाणतेपणे आसक्त होतो, प्रलोभित होतो व त्यामुळे अज्ञानात आणखीन भर पडते. अशा आसक्तीमुळे, प्रलोभनांमुळे माणूस क्षणिक आनंद होतो, पण त्याच्या पदरात दुःखच जास्ती येते. आपल्या समस्यांमधून मुक्त होण्यासाठी मनुष्याने कायम सतर्क व सावधान राहिले पाहिजे. आपल्या प्रत्येक कर्तव्यात, प्रत्येक कार्यात स्वामीनाम सिद्ध करावे. नित्य नवीन नियोजन, नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी स्वामींना प्रार्थना करावी, स्वामींचे स्मरण करावे. असे केल्याने हे कार्य करत असताना अनावश्यक प्रलोभनांना कोणीही बळी पडणार नाही. माणसाला प्रलोभित करण्यासाठी बाह्य जगात खूप आकर्षणे आहेत. साधारण मनुष्य अशा प्रलोभनांच्या मागे धावतो. स्वधर्माचा त्याग करून परधर्माकडे आकर्षित होतो. जे तुमचे कर्तव्य आहे, जी तुमची जबाबदारी आहे, ती ओळखून त्यानुसार जर मनुष्य कर्तव्य करेल आणि अंतःकरणात अनासक्त भाव ठेवून कामना शून्य होईल, तर आपली जबाबदारी पार पाडताना तो अत्यंत सारभूत साम्य अवस्थेमध्ये प्रविष्ट होईल. अशा माणसाला ज्ञानप्राप्तीची इच्छा होईल आणि त्याच्या अंतःकरणात आपले कर्तव्य, आपले विहित कर्म आपल्या स्वभावानुसार, आपल्या स्वधर्मानुसार पार पाडण्याचा निश्चय होईल. असा निश्चय झाल्यावर तो माणूस सर्व समस्यांमधून मुक्त होईल, सर्व बंधनातून मुक्त होईल. आणि म्हणूनच तुम्ही सधन असा अथवा निर्धन, आपले विहित कर्म जाणून घेणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. आपले कर्तव्य, आपला स्वधर्म नीट समजून घेऊन स्वकर्म सुनिश्चित केल्यास माणूस स्वतःला परब्रह्म परमेश्वर चरणी समर्पित करतो. आपली सेवा, आपले कर्तव्य जगासाठी, समग्र जीवमात्रांसाठी जो निभवतो त्याचे तिन्ही देह, स्थूल सूक्ष्म कारण समग्र ब्रह्मांडाच्या सेवाभावात समर्पित होतात. जेव्हा मनुष्य स्वतःचा मूळ अस्तित्वाला, स्वतःच्या मूळ स्वरूपाला परब्रह्म परमेश्वर स्वरूप सद्गुरूंना अर्पण करतो, तेव्हा त्याला सद्गुरूंच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आणि याचाच परिणाम म्हणून अशा मनुष्याच्या माध्यमातून त्याचे परम कर्तव्य निभावले जाते. तर भक्त हो, परम कर्तव्याबद्दल संपूर्ण ज्ञान प्राप्त करण्यासाठी मानव परम कर्तव्य या प्रबोधनाचे अध्ययन आपण जरूर करावे व स्वामींची कृपादृष्टी प्राप्त करावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.